आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. महिलेवर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मैत्रिणीसोबत देवदर्शनासाठी गेलेली महिला देवदर्शनानंतर ऑटोने परत येत असताना बेलखेडा पाटीजवळ या महिलेसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला. सदर घटना 22 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात 24 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सदर महिला बलसा रोड जिंतूर येथे वास्तव्यात आहे. 22 जून रोजी सायंकाळी 7च्या सुमारास पीडित ही मैत्रिणीसोबत वजार येथे देवदर्शनासाठी गेली होती. तेथून ऑटोने परत येत असताना रात्री 9 वाजेच्या सुमारास बेलखेडा पाटीजवळ महिलेला तहान लागल्याने तिने ऑटो थांबविला असता चालकाला पाण्याची बॉटल आणायला लावली. या दरम्यान एका दुकानातून पुंजा मते बाहेर आला. त्याने पीडितेच्या मैत्रिणीच्या तोंडावर मोबाईल बॅटरीने उजेड मारला. यावेळी महिलांनी सदर इसमास विरोध केला असता त्या इसमाने अश्लील शिवीगाळ करत तुम्ही इतक्या रात्री का आलात, थांबा पोर घेऊन येतो असे म्हणून निघून गेला. थोड्या वेळाने पुंजा मते इतर तिघांना घेऊन आला. त्यांनी महिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दरम्यान एकाने पीडितेचा हात धरत तिला रस्त्याच्या बाजूला झुडपाडमध्ये नेले. बळजबरीने अत्याचार केला. यानंतर इतरांनीही महिलेवर बळजबरी केली. सदर प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भगवान मते, योगेश मते, ओम घोलमे, पुंजा मते यांच्यावर बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस कंडक्टरला मारहाण प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हातात कुऱ्हाड घेऊन बसची काच फोडत बसमधील वाहक चालकाला मारहाण करून त्यांच्या जवळील 1250 रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. सदर घटना 23 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. गंगाखेड तालुक्यातील पिंपरी बसस्थानकजवळ सदर घटना घडली. शासकीय कामात अडथळा केल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती बाबाराव लटपटे यांनी तक्रार दिली आहे की फिर्यादी हे गंगाखेड आगारात वाहक म्हणून सेवेवर आहेत. 23 जून रोजी फिर्यादी आणि चालक धोंडीमा लटपटे हे MH07C7248 या क्रमांकाची बस घेऊन गंगाखेड ते मसल्याकडे निघाले. पिंपरी येथे बस आल्यावर समोरून एक इसम हातात कुऱ्हाड घेऊन आला. त्याने बसची काच फोडली. बसमध्ये चढत फिर्यादीला धमकावत त्याच्या जवळील रक्कम बळजबरीने काढून घेतली. कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या बस चालकालाही मारहाण करण्यात आली. कोणी समोर आले तर एकाला खतम करून टाकीन अशी धमकी दिली. शासकीय कामात अडथळा करणे, मारहाण करणे तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी अजय भास्कर भिसे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलू शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन बैठक संपन्न. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या पूर्ण होण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील 7 जुलै रोजी परभणी येथे येणार आहे. मराठा समाजाचे भव्य आरक्षण संवाद रॅली व बैठक कार्यक्रमाच्या नियोजनकरिता आज दिनांक 25 जून मंगळवार रोजी सेलू शहर व सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज सायंकाळी 6 वाजता साईबाबा मंदिर येथे बैठक घेण्यात आली. सर्व तालुक्यातील मराठा बांधव व त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा सक्रिय सहभाग मोठ्या ताकदीने उपस्थिती दाखवावी अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करून होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सेलू शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोद मस्के यांच्यामुळे गौतम नगरातील नागरिक अंधाराकडून प्रकाशकडे. गंगाखेड शहरातील गौतम नगर भागातील 2 दिवसापासून बंद असलेली लाईट महावितरण विभागाने सुरू करत या भागातील नागरिकांना महावितरणाने दिलासा दिला आहे. गौतम नगर भागातील 4 महिन्यापासून सतत वीज पुरवठा खंडित होत असून DPचे मेंटेनन्सचे काम असल्याने त्या भागातील लाईट अर्धा ते 1 तास फेज नियमित जात असतात. लाईट बंद चालू होत असते. या भागातील नागरिकांचे लाईटमुळे बेहाल होत आहे. महावितरण DPच्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे हाल होत असताना गौतम नगर भागातील नागरिकांनी उठाव करताच निवेदन तयार करत महावितरण कार्यालयामध्ये 24 जून सोमवार रोजी बैठा सत्याग्रह केला आणि काही तासानंतरच गौतम नगर परिसरात लाईटने प्रकाशमय झाला. निवेदनावर परिसरातील गौतम नगरमध्ये नवीन DP बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. दिलेल्या निवेदनावर प्रमोद मस्के, राजाभाऊ जाधव, भास्कर भालेराव, लहुजी साळवे, शेख नजीर, कुंदन माने, सीताराम गायकवाड, शेख अब्दुल, शेख रफीक, सय्यद समंदर,
प्रकाश परतगाव, शेख कबीर, अग्नेश राठोड, शेख खाजा, मुबीन कुरेशी, इमाम कुरेशी, कदीर पठाण, शेख रहीम यांच्या स्वाक्षऱ्या आहे. डॉक्टर सय्यद खाजा नक्षबंदी यांचे परभणीत स्वागत सत्कार. उझबेकिस्तानहून परभणीत आलेले प्रसिद्ध असलेले डॉक्टर सय्यद खाजा आरिफुद्दीन नक्षबंदी यांचे स्वागत सत्कार परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेसचे युवा नेते सय्यद अतिकुर रहमान यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी दैनिक एशिया एक्सप्रेसचे परभणी जिल्हा प्रतिनिधी पत्रकार सय्यद युसूफ सय्यद मुसा, सय्यद ख्वाजा जमीरुद्दीन नक्षबंदी उर्फ ताऊ, मोहम्मद मेहराज फारुखी, सय्यद शफीकुर रहमान, सय्यद उबादुल रहमान यांच्यासह आदींची उपस्थिती होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या अध्यक्षपदी रमेश मोहिते यांची निवड. जिंतूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रमेश उर्फ गुज्जर मोहिते, उपाध्यक्षपदी नितीन मोहिते तर सचिवपदी विकी मोहिते यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत नितीन वाणी, गोरख मोहिते, मचिंद्र कांबळे, कैलास मोहिते, अविनाश ससे, बाबूराव मोहिते, छगन नेटके, गोपी घनसावंत, सचिन मोहिते, राहुल मोहिते, वसंता मोहिते, संकेत अवचार, आनंद मोहिते, मयूर मोहिते, अभिमन्यू मोहिते, संतोष घाटोड, गजानन नितनवरे, युवराज कांबळे, सुमित मोहिते, युवराज मोहिते, सचिन कांबळेसह आदींची निवड करण्यात आली. आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश. परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख करामत खान यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरातील हडको कॉलनीतील सय्यद जावेद यांनी त्यांच्या समर्थकांसह आज दिनांक 25 जून मंगळवार रोजी शिवसेनेत प्रवेश केला. सय्यद जावेद यांची हडको प्रभाग प्रमुखपदी निवड करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. योग साधना निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. देवीदास सोनेकर. चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे, पण यासोबतच सूक्ष्म व्यायामही गरजेचा आहे. नियमित योगासने केल्यास आरोग्यदायी जीवन मिळते. योग साधना ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक देवीदास सोनेकर यांनी केले. ते सेलू शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रम अंतर्गत जागतिक योग दिनानिमित्त 24 जून सोमवार रोजी ग्रंथालयाच्या सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सृष्टी सोळंके आणि शौर्य पटाले या विद्यार्थ्यांच्या योगासनांच्या प्रात्यक्षिकासह क्रीडा शिक्षक देवीदास सोनेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग अभ्यासक बालासाहेब गजमल हे होते, तर भगवान कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना देवीदास सोनेकर म्हणाले की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, हे जाणून योग साधना करायला हवी. विद्यार्थ्यांनी योगासनाचे पायाभूत ज्ञान घ्यावे. शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षणाकडूनच योगाभ्यास घेतला गेला पाहिजे. श्वास जलदगतीने वाढेल असे काही करू नये. योगासने करताना पाठीचा कणा सरळ हवा, श्वास मंद गतीने असला पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, प्रकाश धामणगावकर, अजित मंडलिक, रमा बाहेती, परिणिता सोलापुरे, संजय विटेकर, राम गायकवाड, प्राध्यापक नागेश कान्हेकर सर, गणेश माडवे सर, सुरेखा रामदासी, विनायक मोगल, सुष्मिता गाजरे, दत्तात्रय आंधळे, विनायक धामणगावकर, यशवंत चाठाणकर, मधुकर वाकडीकर, रश्मी बाहेती यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन अनंत मोगल यांनी, तर आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर नाना मुडावेकर यांनी मानले.